राज्यात सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगतोय। अशातच काही तगडे आणि दिग्गज उमेदवार हे आपलं नशीब आजमावण्यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून रणांगणामध्ये उतरलेले आहेत। अलिबाग मुरुड मतदारसंघ त्यापैकीची एक। भाजपमध्ये असलेले भाजपचे नेते, माजी सभापती म्हणून पद भूषवलेले सामाजिक कार्यकर्ते छोटम शेठ भोईर यांच्याशी आपण मॅक्स महाराष्ट्रावर थेट बातचीत करतोय। अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय आणि अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणूक लढतायत। काय आपली भूमिका आहे? अपक्ष म्हणून लढताय, भावी आमदार म्हणून सर्वत्र सोशल मीडियावर किंवा सर्वत्र चर्चा आहे, काय सांगाल? मी गेल्या 6 वर्षापूर्वी माझा निर्णय झाला की भारतीय जनता पार्टीमध्ये मी येणार। त्याप्रमाणे मी 23 महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये माझा पक्षप्रवेश झाला आणि 5 वर्षापूर्वीच माझा निर्णय झाला की भारतीय जनता पार्टीत आलो आहे। मला निवडणूक प्रमुख जिथे मला काम दिलं होतं ते मी काम बघत होतो आणि भारतीय जनता पार्टीचं काम बघत असताना ह्या 2024 हा माझा संकल्प होता की ह्या विधानसभेला त्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये मी उभा राहीन। मला वाटत होतं की भारतीय जनता पार्टीमध्ये आम्हाला उमेदवारी निश्चित होईल, कारण निवडणूक प्रमुख ही हा निर्णय पक्षाच्या वतीने मला देण्यात आला होता। आज जर बघितलं तर मी अपक्ष हा उमेदवारी फॉर्म माझा राहिलेला आहे, कारण मी माझ्या वरिष्ठांशीही बोललो होतो की कशा पद्धतीने तर मी आपलं काम करत होतो आणि काम करत असताना आज 100% जनता कशा पद्धतीने विचार करेल आणि निवडून देईल तो त्यांचा प्रश्न राहील। एकूणच बघतोय की आपण ज्या पद्धतीनं अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये आपण बघितलं तर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा देखील आपण खांद्यावर घेतलेला अनेक वर्ष। आता सध्या शेकापचा देखील हा बालेकिल्ला म्हणून अलिबाग ओळखला जातो। काँग्रेसचा देखील बालेकिल्ला एकेकाळी राहिलेला आहे। आता शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहेत महेंद्र दळवी, चित्रलेखा पाटील शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीतून उभ्या राहिलेले आहेत। कसं आव्हान आहे हे, कसं पेलाल? नक्कीच मी मगाशी बोललो आहे की इथली जनता ठरवणार आहे। ही विधानसभा 3,01,555 मतदान आहे या विधानसभेमध्ये आणि आज जर बघितलं तर मी 3,01,555 लोकांपर्यंत मी पोचण्याचा गेले 7-8 महिन्यापासून मी माझा प्रयत्न केला आहे। जिथे जिथं मी गेलो आहे तिथं त्यांचा माझ्याबद्दलचं विचार आणि मी केलेलं काम ह्याच्यावरती मनापासून त्यांनी सांगितलं की यावेळची निवडणूक आपण लढणार आहात का? तर मी नक्कीच सांगितलं की पक्ष जे ठरवेल त्याच्यावरती निर्णय घेईन। पण आज असं बघण्यात आलं की आजही भारतीय जनता पार्टी हा पक्ष फार मोठा इकडे वाढावा, कारण आजपर्यंत कमल चिन्हावरती कोणताही उमेदवार खासदारकी असेल किंवा आमदारकी असेल आत्तापर्यंत लढलेला नाही आहे। म्हणून एक पाऊल मला वाटलं की पुढे टाकून बघूया, पण आज तसं नाही झालं, कारण आज अंतिम दिवस होता फॉर्म मागे घेण्याचा। पण माझं स्वतःचं हित न सांगताना मी अख्ख्या विधानसभेमध्ये फिरले असताना त्या जनतेनेच सांगितलं की या वेळेला आपल्याला अंतिम फॉर्मपर्यंत राहायचं आहे। तर तो मी एक विकासात्मक दृष्टिकोन जर बघितला, 5 वर्ष दोन्ही सरकारमध्ये विद्यमान आमदार होते ह्या विधानसभेमध्ये किंवा सरकारमध्ये। जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेला महेंद्र शेठ दळवी इथे आमदार होते। त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे सरकार ह्यांचं मुख्यमंत्री म्हणून ते काम बघत होते, तेही सरकारमध्ये होते। पण इथल्या लोकांच्या अशा अपेक्षा भंग झाल्या असं मला वाटतं, कारण मी ज्या वेळेला मतदारसंघामध्ये फिरतो त्यावेळेला मतदारसंघातली जनता जी आहे ते विचारत असते, बोलत असते। मग आमची भारतीय जनता पार्टीने आज जी काय कारवाई केली तीही पाहिली आम्ही, पण पक्ष वाढवण्यासाठीच म्हणून काम करत होतं। आज ही जनता कशा पद्धतीने किंवा आत्ताचे जे शेतकरी कामगार पक्ष तुम्ही विचारलेला प्रश्न होता की शेतकरी कामगार पक्षाच्या विद्यमान त्यांनाही जनतेने संधी बरेच वर्ष दिली। नंतर आमचे कैलासवासी सन्माननीय मधुशेठ ठाकूर ह्या उरण अलिबाग मतदारसंघाचं त्यांनीही नेतृत्व घेतलं, त्यांनी पण अत्यंत छानपणे नेतृत्व इथलं केलं होतं। पण आत्ता जर बघितलं की ह्या 5 वर्षामध्ये ज्या वेळेला GST हा रोल झाला किंवा त्या GSTमधून इथे विकासात्मक कामं जी 1.8 जी GST सरकारला जमली जाते त्याच्यावरून इथे विकास कामं होतात, पण ते अपेक्षित कामं झालेली नसल्या कारणाने आम्ही जनतेने जो घेतलेला जो निर्णय आहे त्या निर्णयानुसार मी आज अपक्ष म्हणून माझा फॉर्म
अंतिम राहिलेलं आहे. अलिबाग मुरुड संघामध्ये असे कोणत्या जनतेच्या समस्या आणि मूलभूत प्रश्न आहेत जे सुटले नाहीत, किंवा संकल्पित विकास कामं कोणती आहेत आणि जनतेने आपल्याला निवडून द्यावं, की त्यांना आपण विश्वास कसा द्याल की मी निवडून आलो तर मी प्रामुख्याने ह्या महत्त्वाच्या गोष्टींवर, ह्या विकास कामांवर मी फोकस करीन, जनतेचे हे प्रश्न सोडवीन, ते प्रश्न कोणते? मी सांगितलं मागाशी 2009 साली राजकारणात आलं, पंचायतचं कामकाज म्हणून बघितलं, जिल्हा परिषदेला 2 टर्म सभापती म्हणून काम बघितलं आहे. कारण आज ह्या 2009 ते 2024 ह्या कालावधीमध्ये लोकांचे जे विधानसभेचा एक लोकप्रतिनिधी ज्यावेळेला जातं त्यावेळेला इथल्या मूलभूत गरजा काय आहेत आणि विकासात्मक काय आहे आणि विकास कशा पद्धतीने व्हायला पाहिजे. आणि मला जो तुम्ही प्रश्न विचारला की इथली जी डेव्हलपमेंट आहे ती कशा पद्धतीने होणार आहे किंवा विकासात्मक काम काय करणार आहे, तर विकासात्मक काम अनेक प्रश्न राहिले आहेत. तेच रस्ते आजही तसेच आहेत, त्याच्यामध्ये काही फरक नाही आला. पाण्याच्या मूलभूत सुविधा पाहिजे त्याही आज तशाच आहेत, त्याही कुठे नवीन काय असं घेतलं नाही. आत्ता बघितलं तरी नव्याने सावरकुंड म्हणून धरण आलेलं आहे. मी ज्या वेळेला उमटे धरण बघितलं त्याच्या संदर्भातलं बघितलं की तिथेही पाण्याचा भरपूर स्रोत होऊ शकतं, पण त्याही गोष्टी आजपर्यंत विकासात्मक गोष्टी ज्या बघायला पाहिजे त्या झाल्या नाही आहेत. आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून किंवा इथल्या मुलांना रोजगार आणि इथल्या लोकांसाठी ज्या मूलभूत गरजा आहेत त्या होत नाही आहेत. मी जिल्हा परिषदेवरती असताना, मी त्या सभापती म्हणून बघत असताना त्यावेळेला तिथे वैयक्तिक लाभाच्या असतील किंवा जनतेच्या हिताच्या ज्या गोष्टी होत्या त्या तिथपर्यंत पोहोचवल्या. म्हणून आज मलाही विश्वास वाटते की जो मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे त्याच्यावरती 100%चा विश्वासपूर्वक मी जिंकेन असा जनतेच्या वतीने मला बोलण्यात येतं आहे. त्याच्याप्रमाणे मी अजून ह्या विधानसभेमध्ये 20 तारखेला जो सकाळी, आजही तुमच्या माध्यमातून सकाळी 7:30ला मतदानाला सुरुवात होणार आहे, 5:30ला मतदान होणार आहे. त्या विजयामध्ये अंतिम 23 तारखेला निर्णय हा जनतेच्या हिताचा होईल हा माझा विश्वास आहे. अलिबागमध्ये ज्यावेळेस चंद्रशेखर बावनकुळे आले होते लोकसभा निवडणुकीच्या वेळेला, महाविजयी संकल्प मेळावा जो आपला झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या या ठिकाणी झाला, त्यावेळेस धैर्यशील दादा पाटील यांचा हात देखील उंचावला आणि हे खासदार तुम्हाला हवेत का म्हणून प्रश्न चंद्रशेखर बावनकुळेंनी विचारला होता. त्यावेळेस दुसऱ्या बाजूला, उजव्या बाजूला तुम्ही उभे होतात आणि त्यावेळेस त्यांनी देखील तुमचा हात उंचावून त्यांनी विचारलं होतं की तुम्हाला आमदार हे हवेत का. तर त्यावेळेस जनतेने काय कौल दिला होता? धैर्यशील पाटील खासदार झाले, आता तुमची ही संधी हुकले का? भाजपने कारवाई केली, कसं बघता या कारवाईकडं? भाजपवर अजूनही तुमचा जीव आहे? नक्कीच. आज भारतीय जनता पार्टीने आमच्यावरती जी पक्ष विरोधी म्हणून कारवाई केली हे स्वाभाविक आहे. पार्टी ह्या डिसिजनवरती जाते, पार्टी हा निर्णय घेते. आज त्याचप्रमाणे मलाही माझा आज निलंबन 6 वर्षासाठी केलेलं आहे. पण ज्या वेळेला प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आले होते त्यावेळेला आमच्याबद्दलचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये जेव्हा आरूढ झालेला छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी तलवार उगारून ज्या वेळेला त्याच्यावरती धैर्यशील दादांनी वक्तव्य केलं होतं. आजही मला वाटतं की धैर्यशील दादा हे सन्माननीय खासदार म्हणून आज काम बघतायत ह्या पूर्ण जिल्ह्याच्या माध्यमातून. आम्हालाही वाटतं की भारतीय जनता पार्टी किंवा चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये सांगितलं आमचाही विजय नक्की होईल हाही विश्वास आमचा 100% आहे. उरणमध्ये जर आपण बघितलं तर मागील निवडणुकीमध्ये महेश बालदी हे अपक्ष उमेदवार म्हणून लढले होते आणि नंतर निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपची साथ धरली किंवा महायुतीमध्ये त्यांनी आपला समावेश करून घेतला आणि मोठ्या प्रमाणावर विकास कामं आणली. त्याचीच पुनरावृत्ती अलिबाग मतदारसंघात होईल, काय वाटतंय? जनतेचा प्रतिसाद कसा आहे? जनतेचा प्रतिसाद अत्यंत उत्तम आहे आणि चांगल्या पद्धतीने माझ्याबरोबर जनता राहील हा आत्मविश्वास आहे. कारण मी केलेल्या बऱ्याच वर्षापूर्वीपासून जे लोकांसाठी घटक म्हणजे जे एकदम अगदी आदिवासी असतील, कोळी असतील किंवा इतर समाजाचे घटकाचे लोक माझ्यापर्यंत आले, त्यांचे जे बारीक सारीक छोटे मोठे प्रश्न होते ते सोडवण्याचं काम केलं. आज ज्या वेळेला उरणमध्ये जो पॅटर्न राबवला गेला होता किंवा ते महेश बालदी हे अपक्ष निवडून आल्यानंतर जॉईंट भारतीय जनता पार्टीबरोबर झाले. जनता जो निर्णय घेईल ते 23 तारखेला निर्णयात ते कळेलच. आणि ज्या वेळेला
तो दिवस येईल त्या दिवशी 100%चा तुमच्याचबरोबर बसून माझा हा तो निर्णय तिथेही सांगितला जाईल, हाही माझा विश्वास आहे. तुमची खरी लढत जी आहे ती कुणासोबत होणार? महेंद्र दळवींसोबत होणार की चित्रलेखा पाटीलसोबत होणार? खरी लढत कुणासोबत होणार? तुम्हाला टफ फाईट असा काय वाटतं की तुमच्यासमोर चेहरा कोण की माझी टफ फाईट यांच्यासोबत होईल? माझी टफ फाईट आमदार महेंद्र दळवी यांच्याबरोबरच होईल. कारण चित्रलेखा पाटील, कारण मी शेतकरी कामगार पक्षामध्ये गेल्या 12 ते 13 वर्ष मी काम केलेलं आहे. त्याच्यामुळं मला विश्वास आहे जनता माझ्याबरोबर आहे आणि लढत जी होईल ती महेंद्र दळवीबरोबर, पण त्याच्यात जिंकून येणार दिलीप भोईरच, हाही आत्मविश्वास आहे. पेन सुधागड रोहा मतदारसंघामध्ये रविशेठ पाटील यांना शिवसेना शिंदे गटाचे संजय म्हात्रेंनी आव्हान दिलं होतं. तीच परिस्थिती कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये देखील आहे. भाजपचे किरण ठाकरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता, मात्र पक्ष आदेशानुसार त्यांनी तो अर्ज मागे घेतला. तुम्ही अर्ज मागे घेतला नाही, हा विश्वास कुठून आला तुम्हाला? नाही, विश्वास जनतेच्याच कडून आलेला आहे. जनता ज्या वेळेला माझ्याबरोबर आहे, कारण मी गेले 23 महिन्यापासून असेल किंवा 2009 ते 2024पर्यंत मी जनतेचं काम करत आलो आहे. कोविड काळ एकदम जवळून बघितला. कोविडमध्ये रात्रनं दिवस फिरणारा 2-2.5 वर्ष हा मी माणूस आहे. हा जो विश्वास आहे ना, जनता 100% कौल हा दिलीप भोईर देईल. बाकी मतदारसंघामध्ये ज्यांनी निर्णय घेतले, ज्यांनी काय असेल तो त्यांचा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल मी कधी जाऊनही तिकडे बघत नाही, कारण माझा ध्येय जो आहे ती ही विधानसभा 2024 हा विधानसभेवरती इथल्या मूलभूत प्रश्नांसाठी किंवा इथले रखडलेले जे विकासात्मक काही कामं आहेत ती घेऊन जाण्यासाठी विधानसभेवरती जाईन. गेल्या 6 महिन्यापासून मी ही विधानसभा पूर्ण चालून फिरतो आहे. बघून घेतली की ह्या विधानसभेचं कार्यक्षेत्र ह्या अलिबाग, मुरुड आणि रोहा विधानसभा येतं. पण ह्याचा जर आज बघितलं तर विधानसभेचा जे हाऊस आहे ते मुंबईत आहे किंवा नागपूरमध्ये आहे, तिथे निर्णय होतात. तर ह्या सगळ्या निर्णयासाठी मी विधानसभेवर जावं ही अपेक्षा जनतेची आहे आणि जनता 20 तारखेला आपलं मतदान करणार आहे आणि 23 तारखेला हा डिक्लेरेशन, हा आत्मविश्वास जनतेने दिलेला आहे. हा आत्मविश्वास घेऊन मी पुढे येणाऱ्या 20 तारखेपर्यंत पुढे घेऊन जाणार आहे आणि जनता त्याच्यावरती निर्णय घेणार. शेवटचा प्रश्न आहे, विजयाची निर्णायक मतं जी आहेत ती आदिवासी बांधव असतील, मत्स्य व्यावसायिक असतील, कोळी बांधव असतील, कसा प्रतिसाद आहे मतदारसंघामध्ये? तरुणाईची मतं देखील या पारड्यामध्ये ज्याच्या पडतील त्याला देखील विजय मिळणार आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते असतील त्यांना देखील या मतदारसंघाचा जर आपण अभ्यास केला तर काँग्रेसचे मतं देखील मोठ्या प्रमाणावर आहेत, शेतकरी कामगार पक्षाची मतं देखील आहेत, शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मतं देखील आहेत. विभागणी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. यातच शिवसेना शिंदे गटाची देखील मतं मोठ्या प्रमाणावर आहेत. अपक्ष उमेदवाराला कशी काय मतं या ठिकाणी पडतील आणि ही विजयश्री खेचून आणण्यासाठी हा मतांचा टक्का इतका मोठा असेल? हो, नक्कीच असेल. हा मतांचा टक्का मोठा असणार, कारण प्रत्येक घटक पक्ष त्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि त्यानंतर ती भूमिका घेताना आपण जो विचारलेला प्रश्न आहे की हे आदिवासी, कोळी, नाही, मी सर्वच घटकाबरोबर आजपर्यंत प्रामाणिक काम केलेलं आहे. माझ्या घराजवळी आलेला प्रत्येक माणूस हा पक्ष म्हणून त्याच्याकडे मी कधीही पाहिलं नाही आहे किंवा तो कुठल्या जाती धर्माचा आहे हेही पाहिलं नाही. फक्त त्याला एवढंच विचारलं की आपलं काम काय असणार आहे. ते फक्त आपलं आजपर्यंत मी 2009 ते 2024पर्यंत करत आलो. हा जो आत्मविश्वास आहे हा जनता देणार आहे. त्याच्यामुळं जिंकण्याची 100%ची चान्सेस दिलीप भोईरला आहेत. सगळेच घटक मला मतदान करणार आहेत. भाजप पक्षाचे वाढ व्हावी, पक्ष संघटना मजबूत व्हावी यासाठीच आपण हा हेतू आणि उद्देश आपण ठेवून पक्षामध्ये प्रवेश केलात आणि त्याच पद्धतीची रणनीती आखून तुम्ही कामाला देखील सुरुवात केलेली आहे. मात्र आता भाजपने साथ सोडलेली आहे. कार्यकर्ते साथ सोडतील का? काय वाटतं याच्यावर शेवटचं? नाही, मी माझ्या आत्मविश्वासावर सांगतो, कारण मी गेल्या 2009 ते 2024 हा प्रामाणिक इथला प्रत्येक माणसाबरोबर काम केलेलं आहे. प्रत्येक माणसाबरोबर काम केलं आहे आणि काम करत असताना मी ह्या लोक भाजपचे असतील किंवा इतर कुठल्या पक्षाचे असतील, सगळ्या पक्षाचे लोक ह्या वेळेला दिलीप भोईर हा विजय 100% घेऊन येतील, हा माझा आत्मविश्वास आहे. आपल्यासोबत एकूणच अपक्ष उमेदवार दिलीप शेठ भोईर उर्फ छोटम शेठ भोईर होते आणि त्यांनी एकूणच विकासाचं व्हिजन मॅक्स महाराष्ट्रावर मांडलेलं आहे. मला जनता का निवडून आणेल किंवा माझ्याकडे जनतेची पसंती का आहे याची उत्तरं देखील त्यांनी दिलेली आहेत. लढत कुणाशीही होऊ द्या, कितीही काटेकी टक्कर होऊ द्या, निवडून येणार ते दिलीप भोईरच असा विश्वास देखील त्यांनी मॅक्स महाराष्ट्रावर बोलताना व्यक्त केला आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.